इस्रायल आणि अमेरिकेनं इराणबरोबर युद्धाला सुरुवात केली असली तरी प्रत्यक्षात या युद्धाचे परिणाम आता जगभर सगळ्या देशांच्यावर जाणवायला लागलेले आहेत. भारतात देखील पेट्रोल डिझेलच्या किमती अजून वाढल्या नसल्या तरी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. गॅसच्या किमती मात्र वाढलेल्या आहेत आणि दुसरीकडे एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे गॅस मिळण्याची शक्यता किंवा क्षमता देखील कमी झालेली आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स रेस्टॉरंट बंद होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे सगळं होत असल्यामुळं भारतात पेट्रोलियम एलपीजीचा प्रॉब्लेम होत असताना मिडल ईस्टमध्ये मात्र पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागलाय. आणि या पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होण्याला कारण देखील हेच युद्ध आहे. अमेरिकेनं भलेही या युद्धाची सुरुवात केली खरी, पण अमेरिकेला प्रत्यक्षात यामध्ये काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो मिडल ईस्ट मधल्या त्या गल्फ कंट्रीजना, आखाती देशांना, जिथं पाण्याच्या ज्या नैसर्गिक सोयी असायला पाहिजेत त्या ऑलरेडी नाही आहेत. म्हणजे तिथं नद्या, तलाव जे परमनंटली वाहत राहतील आणि ज्यातून पाणी त्या गावांना पुरवलं जाईल अशा पद्धतीच्या सुविधाच नाहीत. भारतात पेट्रोल डिझेलचा प्रॉब्लेम असला तरी तो एक वेळ खपवून घेता येईल, पण पाण्याचा प्रॉब्लेम हा अत्यंत सिरियस आहे. आणि येणारं युद्ध जर अशाच पद्धतीनं ताणत गेलं तर हा पाण्याचा प्रॉब्लेम अत्यंत गंभीर होऊ शकतो. कारण अमेरिकेनं देखील इराणच्या एका पाण्याच्या डिसॅलिनेशन प्लांटवर हल्ला केलाय. इराणने देखील आता शेजारी राष्ट्रांच्या डिसॅलिनेशन प्लांट्सवरती हल्ले केले आहेत. त्यामुळे हा प्रॉब्लेम अत्यंत गंभीर रूप धारण करू शकतो अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. नेमकं काय काय घडू शकतं आणि पाण्याचा प्रॉब्लेम किती सिरियस आहे हे बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. मध्य पूर्वेतले आणि विशेषतः आखाती देश ज्यांना आपण म्हणतो त्यापैकी मग सौदी अरेबिया, कुवेत, कतार, बहरीन, इराण, इराक या सगळ्या देशांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर जशा आपल्याकडं प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही महत्त्वाच्या नद्या असतात, काही छोट्या नद्या असतात, अशा पद्धतीच्या नद्या नाहीत. काही ठिकाणी नद्या जरी असल्या तरी या नद्यांमध्ये वर्षभर पाणी वाहत नाही. इथं पाऊस पडतो असं देखील नाही. पाऊस पडत नसल्यामुळं मोठे मोठे तलाव देखील निर्माण होत नाहीत. त्यामुळे गोडे पाणी मिळण्याच्या ज्या काही शक्यता आहेत त्या अत्यंत कमी असल्यामुळं हे सगळे देश जास्तीत जास्त प्रमाणात समुद्राच्या पाण्यावरती अवलंबून असतात. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की समुद्राचं पाणी हे खारट असतं, त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे समुद्राचं पाणी डायरेक्ट पिऊ शकत नाही. त्यावेळेला हे देश काय करतात तर डिसॅलिनेशन प्लांट्स समुद्राच्या किनाऱ्यावरच बसवतात, जेणेकरून समुद्राचं पाणी घ्यायचं आणि या डिसॅलिनेशन प्लांटमध्ये ते पाणी आणायचं, त्यातून मीठ काढून टाकायचं आणि उरलेलं जे गोडं पाणी शिल्लक राहतं ते आपल्या देशातल्या अंतर्गत भागापर्यंत पोचवायचं आणि जिथं मग हे पाणी तिथल्या शेतीच्या पिकासाठी देखील वापरता येतो, याशिवाय लोकांना पिण्यासाठी देखील वापरता येतं. पण हे सगळं करणं आता अवघड झालेलं आहे, कारण हे प्लांट सगळे धोक्यात आलेले आहेत. जगभरामध्ये जेवढे डिसॅलिनेशन प्लांट्स आहेत, म्हणजे पाण्यातून मीठ काढून टाकणारे हे जे प्लांट्स आहेत, यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 40% प्लांट्स हे फक्त एवढ्या आखाती देशांच्या मध्येच आहेत. या आखाती देशांच्या मध्ये जवळजवळ 10 कोटी लोक हे डिसॅलिनेटेड पाण्यावरती अवलंबून आहेत. म्हणजे हे जे पाणी अशा पद्धतीनं चांगलं स्वच्छ केलं जातं या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या 10 कोटींच्या पैकी काही देश सांगायचे तर कुवेत, कतार हे देश 100% डिसॅलिनेटेड पाण्यावरती अवलंबून असतात. म्हणजे या देशांच्या मध्ये इतर कोणताही पाण्याचा सोर्सच उपलब्ध नाही. त्यामुळं या देशांना सगळ्यात जास्त धोका आहे. मग आता प्रॉब्लेम असा झालाय की अमेरिका, इस्रायल यांनी इराणवरती जे हल्ले चालवले आहेत यामध्ये त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझच्या समुद्रधुनीच्या जवळ एका इराणमधल्या शहरावर हल्ला केला. आणि या हल्ल्यामध्ये इराणमध्ये केशम नावाचं एक प्लांट आहे जिथं हा डिसॅलिनेशन केलं जात होतं. या डिसॅलिनेशनच्या प्लांटवरती हल्ला झाल्यामुळे तिथला तो प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला, ज्यामुळं इराणमधल्या 30 गावांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला. अर्थात त्या गावांना प्यायला आता पाणी मिळत नाहीये. त्यामुळं इराणनं देखील मग आजूबाजूच्या सगळ्या देशांच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. यामध्ये इराणनं एक हल्ला केला कतारमधल्या दोहा वेस्ट इथल्या वॉटर सॅलिनेशन प्लांटवरती. त्यामुळे कतार डॅमेज झाला. दुसरी एक गोष्ट केली त्यांनी UAE मधल्या फुजेरा नावाच्या वॉटर पॉवर कॉम्प्लेक्सवरती हल्ला केला आणि तो देखील उद्ध्वस्त केला. त्यामुळे तिथं देखील डिसॅलिनेशन करण्याची क्षमता आता कमी झालेली आहे. यामुळं झालंय काय तर या आजूबाजूच्या सगळ्या देशांना आता भीती वाटायला लागली की जर हे युद्ध वाढत गेलं, ताणत गेलं तर इराण आमच्या सगळ्या देशांच्यावर हल्ला करेल. कारण इराणनं आणखी एक हल्ला केलाय तो म्हणजे बहरीन या देशावर. बहरीन मधला वॉटर पॉवर कॉम्प्लेक्स देखील त्यांनी उद्ध्वस्त केलाय. त्यामुळं सगळीकडचे जर पाण्याचे सोर्सेस नष्ट झाले तर या देशातल्या जनतेला पाणी कुठनं मिळणार हा प्रश्न या सगळ्यांच्या समोर आता सध्या उभा आहे. त्यामुळे हे युद्ध डिएस्केलेट व्हावं म्हणजे युद्ध थांबावं असा प्रयत्न ते सगळेच करतायत. आणि यामध्ये इराणनं अजून देखील मोठ्या प्रमाणावर या डिसॅलिनेशन प्लांट्सला
टार्गेट करायला सुरुवात केली नाही, कारण मध्य पूर्वेमध्ये एकूण बघितले तर जवळजवळ 100 पेक्षा जास्त डिसॅलिनेशन प्लांट्स आहेत. त्या सगळ्यांना टार्गेट करायचं जर इराणनं ठरवलं तर त्यांच्यासाठी 2 दिवसाचा खेळ असणार आहे. त्यामध्ये ते सगळ्यांना डॅमेज करू शकतात. पण सध्या तरी ते मानवतेच्या दृष्टीनं कदाचित हे सगळं करत नसावेत असं सध्या वाटतंय. पण भविष्यातल्या युद्धाचा काय रोख राहील त्यावरती इराणची भूमिका देखील अवलंबून राहील असं सध्या दिसतंय. यामध्ये या सगळ्या देशांसाठी आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या देशांचा जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्यावर हे सगळे डिसॅलिनेशनचे प्लांट्स आहेत. आणि जर समुद्रामध्ये म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये जर ऑइल टँकर्सला टार्गेट केलं गेलं तर या टँकर्स मधलं जे तेल आहे ते समुद्रामध्ये पसरेल आणि समुद्रामध्ये पसरलेल्या तेलातून मग मीठ काढून टाकणं अत्यंत अवघड होईल, कारण त्यात तेल देखील मिश्रण झालेलं असणार आहे. त्यामुळे हे आणखी जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोसेस या सगळ्या देशांसाठी पिण्याचा प्रश्न येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे. यामध्ये आणखी एक भीती या सगळ्या देशांना ही आहे की अमेरिका ही जवळजवळ 5-7 हजार किलोमीटर दूर आहे आणि अमेरिकेला खरं तर इथं जे युद्ध चाललंय या युद्धाचा डायरेक्ट कोणताही फटका त्यांच्या मेनलँडवरती बसत नाही. जे काही नुकसान होतंय ते या मध्य पूर्वेतल्या छोट्या मोठ्या देशांचं होतंय. या देशांची इतकी अशी काही इराण बरोबर दुश्मनी देखील नाही. सौदी अरेबिया वगैरे एखादा अपवाद वगळता बाकीच्यांची अशी मोठी दुश्मनी नाही. पण तरी देखील त्यांना याचा सगळा फटका बसायला लागलाय. अमेरिकेनं त्यांना ज्या युद्धामध्ये खेचलंय त्या युद्धामध्ये त्यांना रोज होरपळावं लागतंय आणि त्यामुळं त्यांची आता अशी परिस्थिती झालेली आहे की अमेरिकेच्या विरोधात तर जाताच येत नाही आणि इराणच्या विरोधात तर ते जाऊ शकत नाहीत. मग या दोन्हीच्या मध्ये हे सँडविच झालेले संपूर्ण मध्यपूर्व जग आहे आणि या जगातले सगळे देश आता अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहेत, कारण त्यांच्यासमोर येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न हा गंभीर असणार आहे. नेमके काय परिणाम होऊ शकतात येणाऱ्या काळात? इराण म्हणतोय की आम्ही ठरवू युद्ध कधी बंद करायचं, त्यामुळे इराण तर आता सध्या युद्ध थांबवण्याच्या परिस्थितीत नाही आहे किंवा थांबवणार नाही आहे हे स्पष्ट दिसतंय. त्यामुळे हे युद्ध अशाच पद्धतीने ताणत जाईल काय आणि कदाचित सगळ्या मध्य पूर्वेला याची किंमत चुकवावी लागेल काय हे बघायला लागेल. अमेरिकेला अर्थातच काही फरक पडणार नाही. त्यामुळे नेमकं काय काय होऊ शकतं याच्यावर आपलं लक्ष राहीलच. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रॉब्लेम बद्दल, पाण्याच्या प्रश्नाबद्दल? कारण बरेच वेळा आपण असं ऐकलंय की पाण्यामुळे तिसरं महायुद्ध होऊ शकतं. त्यामुळे खरोखर तिसऱ्या महायुद्धाचा काही धोका आता समोर उभा आहे का? तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.